कोल्हापूर विमानतळाबाहेर तामगाव ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले। तामगाव ग्रामस्थांनी विमानतळाबाहेर आंदोलन केलेले आहे। विमानतळाच्या जवळचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करा, आक्रमक आंदोलकांनी ही मागणी केली आहे। विमानतळ विस्तारीकरणासाठी हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे। या निर्णयाविरोधात तामगाव ग्रामस्थ आक्रमक झाले। कोल्हापूर विमानतळावर गेल्या काही दिवसापासून रस्त्यासाठी वाद चालू होता आणि हा रस्ता व्हावा यासाठी तामगाव ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलन केलं आणि आज या आंदोलनाचा असा परिणाम झाला की विमानतळाच्या बाहेरच रस्ता रोको करण्यात आला आणि बरेच जण या रस्ता रोकोमध्ये आहेत। काय सांगाल सरपंच, हा रस्ता रोको कशासाठी आणि काय किती वेळ करणार? आज आपल्या तामगाव निर्ली या गावाला जोडणारा हा रस्ता आज आपल्या कोल्हापूर विमानतळाने या ठिकाणी कंपाऊंड घालून बंद केलेला आहे। त्या रस्ता चालू करण्यासाठी आज इथं तामगाव मधील सर्वच नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत। तर प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की ह्याच्या मागे सुद्धा कित्येक वेळा शांततेनं तामगावच्या लोकांनी सर्वांनी आंदोलन करून त्याबरोबर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, पण प्रशासनानं कुठलीही साथ ह्या लोकांना द्यायचं काम त्या ठिकाणी केलेलं नाही। तर आज या तामगाव मधील सर्व नागरिकांचा जो तीव्र निषेध या ठिकाणी होत आहे आणि तीव्र विरोध होत आहे, याचं एकच कारण आहे की तुम्ही पर्यायी रस्ता न देता त्या ठिकाणी तो जो त्या गावचा रस्ता जो आज बंद केलेला आहे, हा कोणत्या अधिकारात बंद केलेला आहे? विमानातनं प्रवास करणारा बी माणूस आहे आणि त्या रस्त्यावरून जाणार बी माणूस आहे। माणूस म्हणून प्रत्येक माणसाची काळजी करणं प्रशासनाचं काम आहे। आम्ही कित्येक दिवस त्यांना निवेदन दिलं, पालकमंत्र्यांना भेटलो, आमदारांना घेतलं, खरं या रस्त्याचा प्रश्न सुटत नाही। आज ह्या तामगाव या गावच्या जवळजवळ 75% जमिनी ह्या विमानतळासाठी गेलेल्या आहेत। सर्वसाधारण सगळ्या लोकांनी याचा त्या जमिनींचा त्याग केला। त्या लोकांना पर्यायी रस्ता मिळणं गरजेचं आहे आणि नसेल तर हा रोड चालू करून द्यावा हे प्रशासनाला विनंती आहे। प्रशासनानं कोणत्याही परिस्थिती भिंत रिकामी करून द्यावी आणि रस्ता तयार करून द्यावा हीच मागणी ह्या सर्व ग्रामस्थांनी सर्व नेते मंडळींची आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।